देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। दिनांक 19/1/2026 रोजी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व डॉक्टर चंद्रशेखर परदेशी धोंड गव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती चांदवड यांच्या सहकार्याने रापली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये माता सभा घेण्यात आली। या सभेच्या सुरुवातीस प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रवीण मालसाणे व संकेत मालसाणे यांनी आमचे गाव या कार्यक्रमाची सविस्तर माहिती मातांना दिली। तसेच शाळेमध्ये प्रथमच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात आली। गावामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी चिल्ड्रन क्लबची स्थापना करण्यात आलेली असून त्या क्लबमधून मुलांमध्ये नेतृत्व गुण, संवाद कौशल्य व आत्मविश्वास कसा वाढवला जात आहे याविषयी मातांना मार्गदर्शन करण्यात आले। यानंतर माता गटांची भूमिका व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली। शाळेच्या शिक्षिका गायकवाड मॅडम यांनी माता गटांनी कशा पद्धतीने कार्य करावे, आठवड्याला आयडिया व्हिडिओ कार्डच्या आधारे चर्चा कशी घ्यावी, त्या चर्चेवर आधारित गटामध्ये कृती कशी करावी, नंतर कृतींचा उपयोग करून मुलांसोबत विविध कृती घरी कशा करून घ्यायच्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच मातांना वर्कशीट्सची माहिती देण्यात आली। घरामध्ये मुलांसोबत कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक व जीवनोपयोगी वस्तूंचा वापर करून कृती घ्याव्या याचे प्रात्यक्षिक स्वरूपात स्पष्टीकरण देण्यात आले। त्यानंतर आयडिया कार्डवर चर्चा करण्यात आली। मातांना आयडिया व्हिडिओ कार्ड दाखवण्यात आले। या व्हिडिओमध्ये प्रथमोपचार या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली। दैनंदिन जीवनात मुलांना किंवा कुटुंबातील सदस्यांना अचानक दुखापत झाल्यास तात्काळ कोणती काळजी घ्यावी याविषयी मातांना उपयुक्त माहिती देण्यात आली। या माता सभेला मातांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला। मातांनी प्रश्न विचारून चर्चा केली व अशा उपक्रमांमुळे मुलांच्या शिक्षणासोबतच आरोग्य व सुरक्षिततेबाबतही जागरूकता वाढत असल्याचे मत व्यक्त केले। या सभेमध्ये मुख्याध्यापक वडकते सर, शिक्षिका गायकवाड मॅडम, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रवीण मालसाणे व संकेत मालसाणे तसेच शाळेतील माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ही माता सभा यशस्वीरित्या पार पडली।